मनस्वी आभार आणि त्यातून हे सुसज्ज सुपीक मैदान आपल्यासाठी भेटी आले। कारण महेश शेट्टी सांगितलं की अलीकडच्या 15 दिवस अगोदर इथे काही नव्हतं आणि त्यानंतर उत्तमरित्या मैदान हे तुमच्या भेटीला आले। हे त्यांचं परम भाग्य। पहिलाच बॉल हा व्हाईट बॉल पाहायला मिळतो। अगदी पाण्यानं हे तळ साचलं जातं, त्यानंतर पाण्याचा उपसा होतो आणि उत्तमरित्या मशिनरीचा वापर करून मॅन पॉवर नजीक ही उत्तमरित्या खेळपट्टी पूर्णपणे बनवली जाते आणि अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे या खेळपट्टीला जोपासलं जातं। कारण या खेळपट्टीवरती अनेक डेच्या स्पर्धा, अनेक नाईटच्या स्पर्धा या घडल्या जातात आणि पंचक्रोशीतील सुद्धा काही आयोजन या मैदानावरती घडले जात आहेत, ज्याच्यामध्ये माननीय आमदार बाळाराम पाटील चषक डोंगरेचा पाडा ही स्पर्धा सुद्धा इथे होते। ओहो, अलीकडचा हा चेंडू राहिला व्हाईट बॉल आणि त्यानंतर हा धाकड चेंडू सफर केलाय। लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होतीये आणि अशा रीतीनं एकूण धावा गुणतालिकेवरती रुजू होत असताना अगदी 2 धावा पाहायला मिळतात। यानंतरची लढत दोन्ही संघ तात्काळ टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये येणं हे सुद्धा गरजेचं असेल। लढत क्रमांक 4 राजाराणी घोट विरोधात रोहिंजन कॅम्प असा हा सामना तुमच्या भेटीला येईल आणि दोन्ही संघांना एक तात्काळ आपण टॉस साठी यायचंय। बॉलिंग ट्रॅक वरती काढू प्रतीक पाटील, उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी। पहिल्या मॅच मध्ये ज्यानं फक्त 7 धावा दिल्या होत्या, एका फलंदाजाला बाद केलं होतं, अशा गोलंदाजा विरोधात अटके पार झेंडे रोवले जात आहेत। येतोय हा पहिला षटकार। हा फटका लय भारी, हा फटका जिथे गोलंदाजाला काहीसा झटका लागणार हा आपण पाहिला फटका। लवकरच लंच टाइम सुद्धा होईल। एकूण धावा धावपटलावरती पाहायला मिळतात, निश्चितच 8 धावा। एक रॉयल ताटामध्ये आपण फटकेबाजीचा आगास पाहतो। जर्सी क्रमांक 17 आक्रमक झाले आणि उत्तमरित्या हा फटका टोलवला गेला, जिथे निश्चितच 6 धावा बनताना पाहिल्या। गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक पाटील, प्रतीक पाटील विरोधात आक्रमकता अदा केली जाते। सुनीतला चकवा देत चेंडू जाईल सीमा पार, मिळतील 4 चौकार। वेगवान धाव ही व्हायला हवी होती, परंतु त्या ठिकाणी कमकुवत धावणं काहीसं कठीण झालं। अगदी 4 धावा इथे आपण खर्चिक होताना पाहिल्या। येतोय चौकार, जो रॉयल धाब्याकडे चेंडू विस्थापित झाला, जिथे 4 धावा पाहिल्या। धावा वेगवान होताना पाहायला मिळतात। एकूण धावा धावपटलावरती 12 पाहायला मिळतात। स्पीडली खेळ हा व्हायला हवा। प्रेक्षकांना विनंती असेल, आपल्या गाड्या व्यवस्थित आपण पार करायच्यात। पंचांना काहीसा व्यत्यय जाणवतोय, काहीतरी चमकदार वस्तू चमकत असावी आणि हे त्यांनी हेरलं असावं आणि ती वस्तू त्या जागेवरून काहीशी बाजूला केली जाईल, परंतु नक्की घडामोड काय घडते हे सुद्धा ठाऊक नाहीये। काहीतरी चमकत असावं आणि त्याचा अडथळा हा खेळाडूंना होतो हे जाणलं, हे पाहिलं आणि स्वतः पंच तांडेल सर तिथपर्यंत गेले। हे होत आहे क्रिकेटमध्ये, काही घडू शकतो। मोस्ट वेलकम सरचे स्वागत सुनील सालुंके यांचा राजाराणी घोट संघ सुद्धा आज इथे खेळताना पाहायला मिळेल। पर आज पहा पण क्रिकेट किती बदलले। एका खेळाडूच्या पाठीवरती अगदी 1 ते 2 आपण बॅट पाहतो। पहिल्यांदा एक बॅटने खेळणं उचित व्हायचं, परंतु आता क्रिकेट खूप बदललंय। हो, वेगवान अति वेगवान हा चेंडू सफर झालाय नॉन सायकलला। काहीसा धोका होता, बॅकअप चांगलं पाहायला मिळतं। आधी त्या ठिकाणी सज्ज होते जे पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी राहिले आणि पहिल्या मॅच मध्ये उत्तम फलंदाजी, तितकीच धाकड 8 धावा देत एका गड्याला बाद केलं होतं, अशी उत्तम गोलंदाजी राहिली होती आधी पाटीलचे। परंतु या षटका दरम्यान अगदी धावा वेगवान बनताना पाहायला मिळत आहेत। धावसंख्या जाऊन पोहोचते 13, बिनगडी बाद अशी स्थिती पाहतो। सचिन इंदारकर, विनोद इंदारकर टीम मोकाशी पाडा, चांगल्या दर्जाचा खेळ
सध्याच्या घडीला पाहायला मिळतो, परंतु फटका फसलाय. राकेश त्या ठिकाणी सज्ज असतील. उत्तमरित्या लॉंग ऑनला झेल पकडलाय. लागतोय पहिला देदका टीम मोकाशी पाडाला. पाहतो आणि पहिला धक्का स्पीडली खेळायचंय. ऑफिशियल पंच तंबी देत आहेत. सर्वात डेंजर अंपायर म्हणून ज्यांची ख्याती आहे सँडी पालकर. बोला तो बोला हा त्यांचा असतो बोलबाला. आणि कटाक्ष बाणा नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये असतो. आयोजकांनी फ्रीडम दिला तर ते काही करू शकतात, इतकी ताकद आहे त्यांच्यामध्ये. अगदी एका गड्याचा खात्मा धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळते. एक गडी बाद एकूण धावा 13. पहिला गडी हा गारज झालाय. अगदी लॉंग ऑनला जर्सी क्रमांक 19 राकेश पाटीलनं पकडलेला तो झेल. उत्तमरित्या लॉंग ऑनचं क्षेत्र काहीच गाजले आणि एका गड्याचा खात्मा राहिलाय. नवीन फलंदाज प्रणय एंदारकर. धावसंख्येचा महाप्रलय अवगत करावं लागेल. ओहो, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. हवाई सुंदरीला चुम्मा दे दे चुम्मा. परंतु आधी पाटीलने हे काय केलं, झेल सांडलाय, झेल सुटलाय. एक मातब्बर खेळाडू जो नेहमी चांगल्या दर्जाची फिल्डिंग साध्य करतो, परंतु उंच कुडा चेंडू पकडणं हे तितकंच कठीण असतं. आणि हे पाहिलं आपण, झेल जमिनीला भूदान होतोय. त्यांची कोचिंग टीम काहीशी नाराज आहे, कारण फिल्डिंगच्या माध्यमातून काहीशा धावा अतिरिक्त या छेडल्या जात आहेत. अगदी पहिलं षटक पाहिलं जिथे धावा बनताना पाहिला. एकूण एक गडी बाद 12. डीजे म्युझिक. दोन धावा लेग बाईच्या पाहिल्या. 14 धावांचं पहिलं षटक पाहिलं. P1च्या पहिल्या षटका दरम्यान दोन्ही खेळाडूंची आपण दादागिरी पाहिली, कारण एक षटकार एक चौकार तर एक विकेट असं आपण विचित्र असं गणित पाहिलं. म्हणजे पहिल्या षटका दरम्यान दोन्ही संघांचं पारडं काहीसं समतोल असल्याचं पाहिलं आपण. परंतु येणारी पुढची 3 षटकं तितकीच इम्पॉर्टंट आहेत, कारण एक मॅच जिंकल्यानंतर पुढच्या दिशेने मार्गस्थ होण्याची संधी आहे. अलीकडच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आधी विरोधात हा फटका ज्यानं झेल सोडला होता अलीकडच्या षटकामध्ये, आणि याच गोलंदाजावरती आता हल्ले चढतायत. येतोय हा षटकार, काय धमाका राहिला. डीप मिडविकेटच्या क्षेत्रामधून चेंडू विस्थापित होत असताना अगदी साधावा. खऱ्या अर्थानं टीम मोकाशीपाडा प्रणय एंदारकर किंग ऑफ मोकाशीपाडा टायगर आहे, आणि नेहमीच एक टायगर खेळी, फायर खेळी, महाप्रलयकारी खेळ प्रणयच्या माध्यमातून पाहिलाय. ओहो, काय आवाज आहे, काय पावर आहे. कारण अलीकडचा चेंडू जिथे आपण 6 धावा पाहिल्या आणि त्यानंतर प्रचंड वेगानं पावर त्यानं जनरेट केली. असा खेळाडू आदिनाथ पाटील, आधी विश्वास पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना विश्वासदर्शक खेळ त्याला साध्य करायचा आहे. जितकी त्याची उंची तितक्याच उंचीचा दर्जेदार खेळ त्याला अवगत करावा लागेल. कारण पहिला चेंडू षटकार लागल्यानंतर चांगलं असं कमबॅक पाहायला मिळतं. समोर पाहायला मिळतो खेळाडू विनोद एंदारकर. उत्तमरित्या ही आपण जोडी पाहतो टीम मोकाशीपाडा संघाच्या माध्यमातून. परंतु इथे नाट्यमय घडामोड घडली जाते. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल, नो चेंडू घोषित केलाय. फ्रीडचा चेंडू असणार आहे आणि ही दावत आहे, ही संधी आहे, आणि या संधीचं सोनं करण्यासाठी खेळाडू विनोद एंदारकर आता सज्ज असेल. 5 सचिन एंदारकर हा खेळाडू अगदी भोपळाईने फोडतात तंबूच्या दिशेने परतल्यानंतर विनोद आणि प्रणय या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती आता काहीशी दारोमदार आहे, आणि त्या दृष्टिकोनातून आता मात्र खेळीची आखणी ही करावी लागेल. अलीकडचा चेंडू आला ऑन द कार्पेट डीप मिडविकेटला. बबल्या त्या ठिकाणी सज्ज असेल. काहीशी गडबड राहिली, परंतु पुन्हा एकदा जजिंग चांगलं राहिलं. फक्त एकच धाव मिळते. कदाचित 2 धावा होऊ शकल्या असत्या. त्या दिशेचं जर क्षेत्र पाहिलं तर 90 पेक्षा जास्त लांब लचक बॉन्ड्रास पाहतो. अगदी कॅरम बोर्ड सारखं हे आपण मैदान पाहू शकता, आणि इथे धावा बनवणं खूप कठीण आहे. कठीणाईच्या
मनगटीवरती पाय देत अविरतपणे धावसंख्येची घोडेस्वारी अवध करावी लागेल टीम जनमान मोकाशी पाडायला. ओहो बॅटची कडा पाहतो भंडाट वेग होता, वेगावरती स्वार होत फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती पाहतो. यष्टांच्या मागे आकाश उत्तमरित्या यष्टीरक्षण दाखवतो, कारण पहिल्याच मॅच मध्ये ज्या पद्धतीचं यष्टीरक्षण राहिलं होतं, क्लोज किपिंग काय असते असं ज्वलंत उदाहरण नेहमीच आपण त्याच्या माध्यमातून पाहिलंय क्रिकेट जगतामध्ये. दोन फलंदाज सल्ला मसलत करतायत की आता कशा पद्धतीनं विस्फोटक अंदाज आजमावायचा आहे, फिल्डिंगच्या विरोधात फटके खेळायचे आहेत आणि यानुसार समोर पाहायला मिळेल प्रणय इंदारकर ज्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला, 8 धावा ज्याच्या बॅटमधून सध्याच्या घडीला येताना पाहायला मिळतात. अति वेगवान चेंडू सफर झाला तेव्हा तेव्हा मोठा फटका आलाय आणि जेव्हा जेव्हा गती परिवर्तन झाले तेव्हा तेव्हा धावसंख्या रोखली. हे सध्याचं घडीचं गणित पाहतो आपण. टीम पीयू स्पोर्ट्स ऐक गावदेवी तोंडरे संघाच्या माध्यमातून राधाकृष्ण चषक गाजवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असतील. इन ऍक्शन पुन्हा एकदा आदिनाथ पाटील, अलीकडचे 2 चेंडू डॉट राहिले. रॉयल थाटामध्ये काहीशी गोलंदाजी पाहायला मिळते. आदी पाटील फुलर लेनचा बॉल, काहीशी धावत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल झालाय, अगदी एकच धाव मिळते. फुलर लेनचा बॉल एक चांगल्या पद्धतीची धावत होती, परंतु मोठा फटका कन्वर्ट करता आला नाहीये आणि अशा रीतीने मिळते फक्त एकच धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाबा धाव पडलावती एक गडी बाद जनमान मोकाशीपाडा जाऊन पोहोचतोय 24 षटकात. वाह क्या बात आहे. अप्रतिम टीजेची आपण घंटी पाहतो, अप्रतिम मेजवानी, डबल मिनिंग गाणे सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 2 षटक समाप्त जिथे धाबा बनताय 24. नेक्स्ट मॅच टीम राजाराणी गोट विरोधात रोहिंजन कॅम्प. दोन्ही संघ टॉस साठी या. ही इनिंग समाप्त व्हायच्या आतोआत टॉस होतोय हे आपण पहिल्या मॅच पासून पाहिले. ज्या ज्या संघांच्या माध्यमातून आळशीपणा केलाय त्या त्या संघांवरती तात्काळ कठोर कारवाई केली आहे याची आपण नोंद घ्या आणि अविरतपणे 4 दिवस घडेल. कटाक्षपणे आपण नियमावली पाहतो. नव्या उमेदीने खेळण्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही संघ सज्ज असतील. ओम्याबाई सुद्धा राखीव कार्ड म्हणून चांगली भूमिका बजावत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी 12:41 ला पहिला चेंडू पडलाय आणि सध्या टायमिंग होत आहे 12:54. अगदी 15 मिनिटाच्या आतोआत पहिली 3 षटकं ही सफर व्हायला हवी. उम्याच्या तोंडातून अनेक मुक्ताफळे येत आहेत, तो नेहमीच अग्रेसर असतो. थोडी शांती घ्या आपण. गोलंदाज तयार. ओहो प्रहार केलाय, चांगला प्रयत्न होता सुजल पाटीलचा. अलीकडच्या मॅच मध्ये ज्यानं 4थं षटक हाताळलं होतं, स्लॉग ओव्हरचा अगदी 18 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. असा छोटा पॅक बडा धमाका. उलटच्या नाईट स्पर्धेपासून प्रकाश झोतामध्ये आलेला हा अवलिया क्रिकेटपटू सुजल पाटील पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून डॉट पाहायला मिळतो. एक गडी बाद झाले आणि त्यात नंतर विकेट कोसळला नाहीयेत. ही सुद्धा जमेची बाजू, परंतु चांगला प्रयत्न होता. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा तंतोतंत प्रयत्न. अशा प्रयत्नामध्ये ब्रावो असेल, हार्दिक पांडे असेल, सर जडेजा असेल, उत्तमरित्या झेल पकडताना आपण अनेक वेळा पाहिले. त्या दर्जाचा प्रयत्न होता सुजल पाटीलचा, परंतु एक धाव वाचू शकले नाही. एकनं सांगी कोडा पुढे अग्रेसर होतो. अगदी 25 धावा लागतायत. टीम मोकाशीपाडा उत्तमरित्या खेळाची आखणी ही करावी लागणार आहे ही दोन्ही संघांना. प्रहार केलाय, काउंटर अटॅक जारी, फटका भारी, चेंडूची सवारी, 6 धावा. नेता विधानसभेमध्ये जाऊन बसलाय. ज्या पद्धतीचं अलीकडचं कालेखंड विधानसभेचं राहिलं, विधानसभेचं बिगुल वाजल्यानंतर काहीशा स्पर्धा या स्थगित झाल्या.
आणि त्यानंतर आता स्पर्धा स्पर्धा आणि फक्त स्पर्धा पाहायला मिळत आहेत. गावोगावी प्रत्येक शहरोशहरी अनेक स्पर्धेंचं आयोजन हे घडले जातं आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आता संघ अवेलेबल होणं हे आता कठीण झालंय. खरं तर योगेशजी मडवी असतील, प्रवीणजी गायकर सर असतील, यांच्यावरती मोठी जबाबदारी वाढली आता, कारण स्पर्धेमध्ये संघ मिळत नाहीयेत. यष्टांचा वेध घेतला जातो. बोल्डिंग दंडा बहार, दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये. परंतु इथे पहिल्यांदा आपण पाहिलं हिट विकेट. अगदी प्रथमदर्शनी पाहिलं तर वेगळं चित्र होतं, परंतु हिट विकेटच्या माध्यमातून खेळाडू हा मात्र माघारी परतलाय. अगदी झटका लागतोय. दुसरा 31 वरती स्पीडली खेळा आपण. नेक्स्ट मॅच रोहिंजन विरोधात टीम घोट. त्वरित आपण टॉस साठी या. कुठल्या प्रकारे विलंब न करता टॉस हा होणं तितकंच गरजेचं आहे. काहीसा शांत रवैया पाहतो. रोखून धरले सुजल पाटीलनं. ज्या सुजलला तिसऱ्या चेंडूवरती षटकार लागला त्यानं अलीकडचा चेंडू डॉट सफर केला आणि आता मात्र विकेटचं पतन इथे पाहायला मिळालं. अगली पेशकश स्लोअर चेंडू सफर केलाय. पूर्णपणे फलंदाजाचा माइंड रिएक्ट केल्यानंतर हा चेंडू आलाय डॉट आणि पहिल्या 3 षटकांचा कार्यकाल समाप्त आणि 3 षटकांदरम्यान धाबा बनतायत 2 गडी बाद 31. आपला हात भारी. ऑलराउंडर भूमिका ज्याने साध्य केली आहे असा सुनीत पाटील बबल्या, एक विख्यात गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना खरं तर विश्वासजी पाटील यांच्या तालमीमध्ये घडलेले काढू आज उत्तमरित्या खेळ करण्यासाठी सज्ज असतील. टीम तोंडरे आज खेळते पीयू स्पोर्ट्स आई गावदेवी तोंडरे या नावानं. राधाकृष्ण चषकामध्ये दोन्ही संघांचा खेळ पहिल्या मॅच मध्ये चांगला राहिला, परंतु ही मॅच दोन्ही संघांसाठी तितकीच निर्णायक असेल. करो या मरोचा महामुकाबला. चांगली फिल्डिंग आहे. 2 धावा प्राप्त होत आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळतं. चांगली धावगती आखली जाते. दोन्ही संघनायकांचं मनपूर्वक स्वागत. रोहिंजन कॅम्प विरोधात राजाराणी घोट असा अलर्ट सामना तुमच्या समोर सादर होईल आणि काही क्षणार्धात टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. सुनीत पाटीलचा पहिला चेंडू 2 धावा धावसंख्या जाऊन पोहोचते 33. पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 2 प्रगतीपथावर राईट मोर द विकेट. अगली पेशकश काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सज्ज होते. खर्रा फिल्डिंग याचं प्रत्युत्तर अगदी चेंडू जाईल सीमा पार. मिळतील 4 चौकार. राजेशाही थाटामध्ये फटका खेळला गेला जिथे चौकार आलाय. सुनीत पाटील वरती हल्ले चढतायत. हे हल्ले रोखावे लागतील कारण विजयाच्या दिशेने अग्रेसर व्हायचं असेल तर पहिलं पूर्वार्ध गाजवावं लागेल टीम तोंडरेला. परंतु उत्तमरित्या कौतुकास्पद फलंदाजी पाहायला मिळते. ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करणारा अगदी टीम जनमान मोकाशीपाडा या संघाचा अभ्यासही तितकाच राहिलाय गाडा आणि हेच पाहता अगदी टेनिस विश्वामध्ये या संघाचा डंका पाहतो असा जनमान मोकाशीपाडा.
ज्या संघामध्ये पाहतो आपण नवनवीन चेहरे, असा रायगड जिल्ह्यातील संघ पाहतो पियू स्पोर्ट्स ऐक गाव देवी तोंडरे. नेहमीच नवनवीन खेळाडूंना चालना देणारा संघ गाव अर्थात तोंडरे. या गावातून अनेक क्रिकेटपटू घडले जात आहेत. ज्या गावाने एक मोठा क्रिकेटपटू दिला असा विश्वास पाटील. नुकताच कालच्या दिवसामध्ये ज्यांच्या बॅटमधून अगदी अर्धशतक पाहिलं 40+ मध्ये, परंतु इथे रेग्युलरचं क्रिकेट गाजवायचंय. दोन्ही संघानं हे पाहता अगदी डीप मिड विकेटला चांगला साजेल. अजून एक काढू बाद. तंबूच्या दिशेला अगदी 38 धाव पुस्तकावरती पाहतो. अंतिम टप्प्यामध्ये पूर्णपणे तीक्ष्ण धारदार बाणा या गोलंदाजाकडून पाहायला मिळतो. मॅजिक बॉल इथे त्याच्या भात्यातून अदा केले जात आहेत, ज्याच्या जोरावरती पूर्णपणे कणखर बाणा आणि काहीशी खळबळजनक गोलंदाजी ही अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळते. धारदार बाणा काय असतो, काउंटर अटॅक काय असतो, अटॅकिंग बाणा काय असतो, ताकद काय असते, शक्ती काय असते, याची प्रचिती सध्याच्या घडीला गोलंदाज सुनील पाटीलने दाखवली आणि चौथ्या बॉलवरती विकेटचं पतन राहिलं. नवीन काढू समीर इंदारकर, कप्तान, संघनायक आणि निश्चित सेनापतीला महागतीनं धावसंख्या ही अवगत करायची. जितकी त्याची उंची तितक्याच उंचीचे फटके खेळावे लागतील स्वतः संघनायक समीर इंदारकर. ओहो, अति वेगाचा भन्नाट वेगाचा हा चेंडू सफर केला, जिथे डॉट बॉलची आपण पाहिली समाप्ती. डॅशिंग गोलंदाजी पाहू शकता आपण. चौकार लागल्यानंतर अलीकडच्या 3 चेंडूगणिक 1 विकेट, 1 डॉट बॉल, 1 एकेरी धाव बनताना पाहिली आणि पहिल्या चेंडूगणिक पाहिली आपण दुहेरी धाव. उत्तमरित्या षटक हाताळलं जातं आणि पहिला षटक पाहिलं जिथे 14 धावा बनताना पाहिलं आणि त्या धावसंख्येला काहीशी रोख लागली आहे. सीमा रेषेनजीक कुणाल कमाल धमाल मालामाल क्षेत्ररक्षण पाहिलं आणि अशा रीतीनं एक काढ होईल रनआउट आणि अशा रीतीने खेळाचं पहिलं पूर्वार्ध झालंय समाप्त. आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धावपटलामध्ये बनताना पाहायला मिळत आहेत. एकूण धावा, एकूण 4 गडी बाद. 40 जिंकण्यासाठी 41 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम पियू स्पोर्ट्स आई गावदी तोंडरेला. मोक्ष 11 राजाराणी घोट विरोधात रोहिजन कॅम्प. हा सन्माननीय बालाशेठ धुमाल यांचे पिताश्री सुद्धा आले, त्यांना विनंती या आपले मनपूर्वक स्वागत. नवीन वसाहत रोहिजन कॅम्प असा हा आपण संघ पाहतो. आज उत्तमरित्या खेळ दोन्ही संघांना साध्य करायचा आहे. नवीन वसाहत रोहिजन कॅम्प हे नाविन्यपूर्वक नाव आता जॉईन होते, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि या दोन संघादरम्यान टॉस रुनिकेत पाटील एक दिलदार व्यक्तिमत्व, नेहमी ज्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य उर्फ बाळूशेठ हे नाव मोठं आहे. आणि टॉस खेळला जातोय. टॉस जिंकला टीम घोटनं. आपला निर्णय आमच्यापर्यंत अगदी फलंदाजीचा स्वीकार त्यांनी केलाय आणि दोन्ही संघ आपल्या प्लेइंग 11 समोर आपण तात्काळ सज्ज राहायचंय. अगदी काही क्षणार्धात तुमचा सामना असेल, परंतु पहिला पूर्वार्ध पाहिला जिथे धावा बनताना पाहिल्या 40. उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी तोंडरे संघाला आवश्यकता आहे अगदी 41 धावसंख्येची. येणाऱ्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतवर्णन करतील समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रेसर नाव आमचे परममित्र योगेशजी मडवी सर सिद्धी करवले.
चला टोंडरे संघ का वेग घेता आपण प्लीज सहकार्य करा। बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत। दोपहर की कड़ी धूप में बहुत सारे दर्शक जो हमारे साथ ज्वाइन हो चुके हैं, सभी का स्वागत। और कई सारे दर्शक है जो फॉर्च्यून इवेंट के माध्यम से यूट्यूब पर हमारे साथ ज्वाइन हो चुके हैं, सभी का हम स्वागत करेंगे। एक बेहतरीन मुकाबला आप देखेंगे। सेकेंड राउंड का पहला मुकाबला, एक मुकाबला जीतकर दोनों टीमें सेकेंड राउंड में क्वालिफाई हो चुकी है और आप इनका मुकाबला मैदान के अंदर है। पहले सत्र में मोकाशीपाड़ा टीम जिन्होंने बल्लेबाजी की और बल्लेबाजी करते समय रन बनाए 40 और 41 रनों का टारगेट टोंडरे टीम के सामने। टोंडरे टीम की सलामी जोड़ी मैदान पर पहुंच चुकी है। सुनीत पाटिल, आकाश पाटिल मैदान पर पहुंच रहे। बिल्कुल पिछले मुकाबले में दोनों ने अच्छी शुरुआत की थी टीम के लिए और बाद में जैसे ही आदि पाटिल आए उन्होंने शानदार प्रदर्शन किया, गेंदबाजी बल्लेबाजी खूबसूरत की थी और वो मुकाबला टोंडरे टीम ने जीता। गांवदेवी 11 पीयूष स्पोर्ट्स टोंडरे बनाम जनमान मोकाशीपाड़ा के बीच मुकाबला। जीत के लिए लक्ष्य है 41 रनों का, यानी कि प्रति ओवर 10.25 की औसत से रन बटोरने मुकाबला जीतने के लिए टोंडरे टीम को, दोनों टीम को हम शुभकामना देंगे। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम। शुद्ध गुड गेम, शुद्ध क्वालिटी क्रिकेट। आज अच्छा मुकाबला है। इसके बाद जो मुकाबला होगा, तीसरा मुकाबला राजा रानी गोट बनाम नवीन बसात रोहिंजन। शानदार मुकाबला। मोक्षत 11 राजा रानी गोट बनाम नवीन बसात रोहिंजन के बीच अगला मुकाबला होगा। तो गेंदबाजी करेंगे पहले ओवर में गेंदबाज निखिल यंदारकर आ चुके पावर प्ले का पहला ओवर करने के लिए और सलामी बल्लेबाज आकाश पाटिल स्ट्राइक एंड पर बल्लेबाज। खेल स्टार्ट, गेम शुरू हो चुका और पहली गेंद गुडलिन स्पॉट के ऊपर पड़ने के बाद थोड़ी नीचे रही। डॉट बॉल की समाप्ति। शुरुआत यहां पर निखिल यंदारकर द्वारा अच्छी हो रही है। पिछले मुकाबले में भी निखिल ने अच्छा प्रदर्शन किया था, मैन ऑफ द मैच बने थे और इस मुकाबले में भी वही उम्मीद है टीम को निखिल से। ब्लॉकर की गेंद को बिल्कुल यहां पर गेंद को खेल दिया एक्स्ट्रा कवर की तरफ। वहां फील्डर मौजूद है। एक सिंगल के साथ आकाश पाटिल का अकाउंट ओपन हुआ। सिंगल के साथ खाता खोलने में कामयाब रहे। एक सिंगल से टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे तो पुल स्कोर बन चुका है इस समय 1 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। शानदार मुकाबला टोंडरे बनाम मोकाशीपाड़ा के बीच, ये बेहतरीन लड़त है। निखिल फिर एक बार, सुनीत पाटिल बेहतरीन फील्डिंग, डायरेक्ट हिट होती तो मामला बन सकता था। काफी तेज थ्रो किया था। बिल्कुल यदि स्टंप पर मिलता तो बिल्कुल यहां से रनआउट के चांसेस बढ़ते, मगर 1 रन पूरा किया तेजी के साथ दोनों बल्लेबाजों ने। एक सिंगल के साथ अकाउंट ओपन किया सुनीत पाटिल ने मैदान पर। रन संख्या है टीम टोटल 2 रन। 2 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। थोड़ी सी शांत शुरुआत पिछले मुकाबले में कुछ इसी तरह शुरुआत रही थी टोंडरे टीम की और इस मुकाबले में भी थोड़ी शांत शुरुआत कर रहे। 3 गेंदे 2 रन मैदान पर टीम का टोटल है। लॉन्ग ऑफ में खिलाड़ी, एक डीप मिड विकेट में खिलाड़ी, केवल 2 ही खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर है। इस बार लॉक किया गेंद को ऑन साइड में, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। आकाश पाटिल बंटी के बल्ले से शानदार छक्का। यहां पर आकाश पाटिल के बल्ले से और एक छक्के के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई फुल स्कोर बन चुका 8 रन। इस बार भी लॉक किया। इस बार स्क्वायर लेग के ऊपर से हवाई सफर आकाश पाटिल के बल्ले से लगातार आक्रमण, 2 शानदार छक्के। अच्छी शुरुआत आकाश पाटिल द्वारा और रन संख्या तेजी के साथ 14 रन के ऊपर। पिछले मुकाबले में भी थोड़ी शांत शुरुआत की और उसके बाद आक्रामकता। इस मुकाबले में भी शुरुआत की 3 गेंदें शांत है और इसके बाद 2 लंबे छक्के।
दो छक्के के सहायता से टीम की टोटल आगे बढ़ती हुई पुल स्कोर की बात करेंगे 14 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। बल्लेबाज आकाश पाटिल लगातार दो छक्के लगा चुके, 10.25 की औसत थी, 14 रन बन चुके। इस बार भी बीट किया स्क्वायर लेग को, गेंद धन 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 करती हुई बाउंड्री लाइन के बाहर और एक शानदार चौका, दो छक्के के बाद एक चौका और इस ओवर की समाप्ति। महंगा ओवर, पहले ओवर में रन 18 है। जिस गेंदबाज ने पिछले मुकाबले में शानदार गेंदबाजी की थी वही प्रणय यंदारकर, जो कि बिल्कुल निखिल यंदारकर जिनके ओवर में 18 रन आए, पिछले मुकाबले में 4 ही दिए थे और इस मुकाबले में निखिल यंदारकर ने 18 रन दिए। कोई सफलता नहीं है। टोंडरे टीम की शुरुआत बेहतरीन। तो रन संख्या पहले ओवर में 18, जीतने के लिए 18 गेंदें, 23 का समीकरण गाउदेव 11 पीयूष स्पोर्ट्स तोंडरे टीम को जीतने के लिए 23 की आवश्यकता। अच्छी शुरुआत मैदान के अंदर आकाश पाटिल द्वारा पहले ओवर में शानदार प्रदर्शन किया उन्होंने। कुल मिलाकर 2 छक्के 1 चौके के सहायता से उन्होंने 15 रन की पारी अभी तक खेली है मैदान पर। तो दूसरी तरफ बल्लेबाज है सुनीत पाटिल, 1 रन पर खेल रहे। कट किया गेंद, बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी थे, एक सिंगल आई, सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई टोटल अब 19 रनों के ऊपर। सुनीत पाटिल भी अच्छा क्रिकेट खेल रहे, जान रहे कि आकाश पाटिल जिनका बल्ला गर्म हो चुका है उससे ज्यादा मौका दे रहे हैं और अभी तक तो शानदार प्रदर्शन है दोनों बल्लेबाजों का। रन संख्या 19, जीत की बात करेंगे तो अभी भी 22 रन की आवश्यकता 17 गेंदों के ऊपर। अच्छी डिलीवरी, थोड़ी सी ऑप्शन के बाहर वाली गेंद थी, अंपायर ने से नॉट आउट घोषित किया। लेंथ, लाइन, हाइट फैक्टर ये देखा जाता है जब एलबीडब्ल्यू की अपील अंपायर की तरफ करते हैं और अंपायर ने बताया कि इस बार ऑप्शन के बाहर वाली गेंद थी, नॉट आउट घोषित किया। एक अतिरिक्त रन, टीम संख्या 20, जीतने के लिए अब 21 की आवश्यकता। सिंगल डबल के साथ मुकाबला आगे बढ़ रहा है। सिंगल डबल से टीम तोंडरे आगे बढ़ रही है जीत की तरफ, मगर अभी भी 21 की आवश्यकता है 16 गेंदों के ऊपर। आड़े बैट से खेलना पसंद कर रहे थे, पूरी तरह से ऑप्शन के बाहर निकले थे और बल्ला गेंद का संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति। 15 गेंदे 21 रन का समीकरण मैदान पर है। दर्शक के मुकाबला देख रहे हैं, बिल्कुल दोपहर की कड़ी धूप, एक बड़ा मुकाबला एक दूसरे के सामने, दोनों टीमें संघर्ष कर रही है क्योंकि कहा जाता है कि बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता और आज ये संघर्ष दोनों टीम को करना होगा। 2 फील्डर ऑफ साइड में, 3 फील्डर ऑन साइड में बाउंड्री लाइन के ऊपर। इस बार गेंद को लॉप किया लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, सुनीत पाटिल के बल्ले से यह पहला शानदार छक्का। छक्के के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई 26, अब 14 गेंदे और 15 की आवश्यकता। अच्छे क्रिकेट डिफेंस किया गेंद को, बिल्कुल जानते हैं एक बड़ी हिट आने के बाद अब मुकाबला हमारी तरफ झुक चुका है क्योंकि आप बची हुई 13 गेंदे 14 रन की आवश्यकता। रन संख्या 27 पर पहुंची है। राजू भी ये मुकाबला देख रहे हैं, बिल्कुल काफी खुश है इस मुकाबले को देखकर। और इस बार ओवर की शायद समाप्ति हुई, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 27 विदाउट लॉस और जीतने के लिए अब चाहिए यहां से 14 रन की आवश्यकता 12 गेंद के ऊपर।
आणि 6 धावांची गरज. गोलंदाज अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया. का 27 रन बची हुई 2 ओवर में 14 की आवश्यकता. हितेश अंदारकर ओवर नंबर 3 करेंगे, जहां से हम बात करेंगे पहला ओवर काफी महंगा रहा था 18 रन. दूसरे ओवर की बात करेंगे 9 रन आए. आप यहां पर बची 12 गेंदे 14 की आवश्यकता. मुकेश बड़ा टीम कप्तान, आप ज्यादा वक्त जाना करें प्लीज, क्योंकि 3 ओवर के लिए आपको केवल 15 मिनट का समय दिया जाता है. 12 में 14 की आवश्यकता. और यह मुकाबला जीतेंगे तो आज के आखिरी मुकाबले में शायद पहुंचेगी क्वार्टर फाइनल में. और बड़ी हिट की तलाश में विकेट बन सकती है. और पहली विकेट सुनीत पाटिल बैक टू द डगआउट. नो बॉल. यस, अंपायर का डिसीजन. शायद कुछ फील्डर की गलती हुई है. फील्डिंग रचना थोड़ी सी अलग थी, शायद अंपायर बता रहे हैं. और इसीलिए कहा कि ये अंपायर अच्छी भूमिका, बिल्कुल सुनील तांडे सर की सराहना चाहिए. पूरी नजर रखते फील्डरों के ऊपर भी, क्योंकि अंपायर के राइट साइड में आप शायद 4 फील्डर नहीं लगा सकते. और वही किया था. 4 खिलाड़ी रखे थे. 3 खिलाड़ी. यस, 3 फील्डर रखे थे राइट साइड में. और यही नतीजा हुआ. नो बॉल अंपायर का. और जहां पर विकेट गिरी थी 1+1 2 रन. आप यहां पर सोने पे सुहागा. पहली गेंद के ऊपर जबरदस्त. आप 12 गेंदे 12 की आवश्यकता. फ्रीट की गेंद थी, बिल्कुल मिड विकेट में गेंद को खेला. फील्डर है दूर. थोड़ी सी मिस फील्डिंग. दबाव बढ़ चुका है मोकाशी बड़ा टीम के ऊपर. 2 के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई. टोटल स्कोर की बात करेंगे 31 रन. 31 रन जीतने के लिए अब चाहिए 10 की आवश्यकता. 11 गेंदें बची है. पूरी तरह से गौदेवी 11 पीयूष स्पोर्ट तोंडरे टीम के पक्ष में यह मुकाबला झुकता हुआ. ताकतवर मुकाबला. और ये मुकाबला पूरी तरह से आकाश पाटिल, जिन्होंने शानदार प्रदर्शन किया है, इस बार नहीं छोड़ेंगे. कॉटन बोल्ड. और इस समय विकेट का पहला पतंग. आकाश पाटिल बैक टू द डगआउट. नए बल्लेबाज आदिनाथ पाटिल मैदान पर पहुंचे. और अब जरूरत है 10 गेंदों के ऊपर 10 रनों की. 10 गेंदे 10 की आवश्यकता. गौदेवी 11 पीयूष स्पोर्ट्स तोंडरे टीम को जीतने के लिए शानदार मुकाबला था. 41 की टारगेट. अभी तक तो 31 रन बने हैं. आते ही स्विच हिट की कोशिश में थे फील्डर. थोड़े खराब फील्डिंग दिखाते हुए गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ गई है. और तब तक यहां पर तीसरा रन भी पूरा किया. चौथा पलटना चाहते थे, बिल्कुल इनकार किया. 3 रन आती पहले गेंद से. 3 के साथ रन संख्या 34 34 के ऊपर. आप 9 गेंदे 7 की आवश्यकता. चलो मुकाबला शुरू करें. शायद बल्लेबाज थक गए, क्योंकि आज के जमाने में जो खिलाड़ी होते ज्यादा फिटनेस में नहीं होते, ज्यादा रात में जागते. इसका कारण यह बनता है कि
फिटनेस लेवल कम हो चुकी है, क्योंकि पुराने खिलाड़ी देखिए ना, आप विश्वास पाटिल को देख सकते, 51 साल हो चुके, अभी भी वही जज्बा, वही क्रिकेट। प्रमोद पाटिल देखिए अभी भी लॉन्ग ऑन से लॉन्ग ऑफ में जा सकते हैं, इतने तेज दौड़ते हैं। ऐसे पुराने खिलाड़ी होते हैं, और आज के जमाने के खिलाड़ी थोड़े से 10 या 12 रन भी दौड़कर निकालते हैं तो पूरी तरह से थकान महसूस करते हैं, कोई एक्सरसाइज नहीं होती, और यही कारण है। सांडे बालकर सर का कोई इशारा आ रहा है, अच्छा नहीं दौड़ पा रहे। इस बार हवा में है, फील्डर मौजूद, ओ कैच ड्रॉप, दूसरा रन पलटना चाहते नहीं है, और यहां पर रन आउट की विकेट, बैक टू द डगआउट सुनीत पाटिल। पाटिल स्ट्राइक एंड पर आदि पाटिल है, 7 गेंद में 4 की आवश्यकता है। और ये देखिए स्विच हिट और विनिंग स्ट्रोक का आदि पाटिल के बल्ले से, और ये मुकाबला जीत लिया गाउदेवी 11 पीयू स्पोर्ट्स तोंडरे टीम। कांग्रेचुलेशन, 2 मुकाबले जीतकर क्वार्टर फाइनल में टीम प्रवेश कर चुकी है। आखिरी राउंड अब इस टीम को खेलना होगा। कांग्रेचुलेशन टीम टोंडरे, हार्ड लक मोकाशीपाड़ा, आपका भी प्रदर्शन बेहतरीन रहा इस मुकाबले में।